कसे आहात सर्वजण? आय होप खुश असाल, मस्त असाल. झिजुल्याच्या 3ऱ्या भागात आपण ऐकला आहात रेणूने एक सुंदर गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाला 2 दिवसांनी घरी आणण्यात आले. अरुण साहेबांच्या वाड्याचे नाव शिवछत्र. त्या शिवछत्रला अगदीच वेगवेगळ्या फुलांनी नटवलं सजवलं होतं. घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर आनंद दरवळत होता, जणू बहरलेल्या फुलासारखाच. बाळाचे जंगी स्वागत केले गेले. तर दुसरीकडे रावली गावात तात्यासाहेब आणि राजश्री नावाचं जोडपं मध्यमवर्गीय कुटुंबात हसत खेळत आयुष्य जगत होते. त्यांचा सुरुवातीचा काळ अत्यंत गरिबीतच गेला. घरी अन्नधान्यही कधी कधी नसे. पण अरुण साहेबांनी काही जमीन त्यांना कसायला दिली. पोट भरून खायला आणि सन्मानाने जगण्यास सांगितल्यापासून तात्यासाहेबांनी कष्टाच्या नावाच्या यादीत आपला डंका वाजवताना अख्ख्या गावाने पाहिलं. हे मात्र तितकंच खरं. तात्यासाहेबांच्या स्वतःचा व्यवसाय सुरू केला होता. बांबूच्या झाडापासून वस्तू बनवण्याचा, त्याचशिवाय नारळ आणि केळी उत्पादन, शिवाय अन्य शेतीतील उत्पादनात उच्चांक मिळवला होता. अरुण साहेब ही केवळ श्रीमंत व्यक्ती नव्हती. ती व्यक्ती होती सर्वसामान्यांना एकत्र घेऊन चालणारी. कधी कोणत्या पदाचा आणि श्रीमंतीचा गर्व मात्र नाही. गावात कोणी उपाशी झोपत तर नसेल ना, याची सुद्धा काळजी घेत जगणारे अशी एक थोर मोठी व्यक्ती होती ती. राजू, ए राजू, तात्यासाहेबांनी राजश्रीला आवाज दिला. राजश्री या तात्यासाहेबांच्या पत्नी. बरं झालं आलात. जेवणाला ताटच मांडत होते बघा. जेवून घ्या घासभर आणि काय कामं करायची ती करून घ्या. रोजची तुमची धावपळच धावपळ. राजूची आपली बडबड सुरूच होती. अगं ऐक तरी, काय बातमी घेऊन आलो आहे ती? अगं अरुण दादासनी मुलगी झाली. लक्ष्मी घरात आली बघ. काय सांगता? देव पावला बघा. बाईसाहेब कशा आहेत? सुखरूप आहे ती. लय चांगलं झालं बघ. दवाखान्यात गेल्यापासून अरुणदादांचा आणि घराण्याचा डोळ्याला डोळा नाही लागला बघ. ताईसाहेब जीवन मृत्यूच्या पेचात अडकल्या होत्या बघ. तरीच मला आबा म्हणाल, आपला तात्या हाय वाड्यावर, मालकीनबाई हाय ती दवाखान्यात, जरा नाजूकच हाय केस म्हणायची. देव करो सगळं नीट पार पडू. शेवटी बाळंतपण बाईचा दुसरा जन्मच ती ओ. देवीची कृपा. होय ग, देवीने आई आणि बाळ दोघे वाचवले. नवरात्रीचा जागर पण लवकरच सुरू होईल. राजू, आबा कुठं आहे ती? जेवण बागत गेल्या ती. तुम्ही नाही तर बाकीची कामं पाहायला ना ग. बरं, जेवून मी पण जाऊन येतो. राहिली ती कामं पाहतो जातो. राजश्रीला देखील 8वा महिना संपवून 9वा महिना चालू होता. तात्यासाहेब जेवून हात धुवून उठतात. मळ्यात निघत होतेच की तेवढ्यात म्हणतात, अगं राजू, आपल्या राणीसाहेबांना अजून 15 दिवस हायती नव्ह? तेव्हा त्या म्हणतात, राणीसाहेब हायती की राजासाहेब, सगळं देवाकडं व. तसं नाही ग, अगदी मनापासनं वाटतं बघ, कन्यारत्न व्हावं. बरं बाबा, अगदी तुमच्या मनासारखं व्हावं. नाव भी म्या योजून ठेवले. काय म्हणतासा, एवढ्या कामातनं बी वेळ मिळतो तुम्हासनी? अशा गप्पा करत करत हसत हसत राजश्री घरची कामं आवरू लागली.
तर तात्या कामासाठी निघून गेले. इकडे शिवछत्रमध्ये सर्वांचा दिवस अगदी आनंदाने गेला. सायंकाळची दिवाबत्ती झाल्यावर श्रीने श्लोक बोलायला सुरू केला. बाजूला हिराक्का देवाऱ्यासमोर हात जोडून बसल्या होत्या. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते दिव्या दिव्य दीपकार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उछेड पडला तुळशी पाशी. माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी. तिळात तेल कापसाची बा दिवा राहू दे अहोरात. घरची रफिडा बाहेर जाऊ दे. बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे. घरच्या सर्वांना थंड आयुष्य लागू दे. श्लोक संपला आणि हिराक्का म्हणाल्या, श्री खूप छान बाळा. तुझा गोंडस आवाजात हा श्लोक ऐकण्यास रोज सायंकाळी कान आतुरलेले असतात बाळा. पण तुला एक गोष्ट माहीत आहे का? कोणती आजी? तर पुढे काय घडलं पाहू पुढच्या भागात. तर भेटू पुन्हा असाच माझ्यासोबत लेखनाचा पुढचा प्रवास करण्यासाठी जोडून राहा रायटर रुपया आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या, मस्त राहा, खुश राहा, सबस्क्राईब करायला नका विसरू. धन्यवाद.